श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। तेणे दिग्मंडल जिंतिले, समुद्रवलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी। त्याने सर्व दिशा पादाक्रांत करून समुद्र वलयांकित पृथ्वीचे राज्य केले। मोठमोठ्या देवांनीही जे भोगविलास भोगले नाहीत अशा नाना प्रकारच्या सुखविलासांचा त्याने उपभोग घेतला। अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल मंत्री पवित्र, अनुकूल राज्य सर्वत्र, ते त्यागिले विचित्र नाना भोग। स्त्रिया, पुत्र, मंत्री तसेच सर्व राष्ट्र अनुकूल असूनही त्या नाना प्रकारच्या दिव्य भोगांचा त्याने त्याग केला। ऐसे भोग भोगिलिया पाठी, सांडुनी वलयांकित राज्य सृष्टी, स्वये निघाला जगजेठी, स्वहित दृष्टी हरिभजनी। स्वात्महिताच्या दृष्टीने तो हरिभजनी लागला। मोठे राज्य वैभव प्राप्त असूनही विरक्तीने त्याचा त्याग करणे फार कठीण आहे, पण भरताने त्याचा त्याग करून आपले नाव अजरामर केले। जे राज्य वैभव भोगिती, त्यासी कदा नव्हे गा विरक्ती, भरते केली नवलख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे। जे राज्य वैभव भोगतात त्यांना विरक्ती कधीच होत नाही, परंतु भरताने मोठी नवलाची गोष्ट केली तीही की सर्व भोगांचा त्याग करून तो लक्ष्मीपतीची सेवा करू लागला। तो तेणेची जन्मे जाण, हो आवा मोक्षासी आरोहण, परी जाहले जन्मांतर कारण, तेही विंदाण सांगेन। खर तर तो त्याच जन्मात मुक्त व्हावयाचा, पण मध्येच त्याच्या दुसऱ्या जन्माचे कारण उत्पन्न झाले। सन्निहित प्रसूती काळी, मृगी जळ प्राशितांजळी, ऐकोनी पंचाननाची आरोळी, उडाली तत्काळी अतिसत्राणे। एकदा जिचा प्रसूती काळ अगदी समीप आला आहे अशी एक हरिणी पाणी पित असता एकाएकी सिंहाची गर्जना तिच्या कानी पडली। तत्काळ तिने अतिशय भयभीत होऊन वेगाने उडी मारली। धाके गर्भूत तिचा पडता जळी, भरत स्नान करी ते काळी, देखोनी कृपाळू कळवळी, काढी तत्काळी दयाळुत्वे। त्यामुळे तिचा गर्भ गळून पाण्यात पडला। त्यावेळी भरत तेथे स्नान करीत होता। ते पाहून त्याला दया आली आणि त्याने सदयतेने त्या पाडसाला लगेच पाण्यातून वर काढले। मृगीन येची परतोन, मातृहीन हे अतिदीन, भरत पाळी भूत दयेन, मृग ममता पूर्ण वाढली। त्याची आई ती हरिणी परत आली नाही म्हणून त्या अतिदीन मातृहीन पाडसाला भरताने भूतदयेने पाळले। स्नान संध्या अनुष्ठान, करिता मृग आठवे क्षण क्षण, आरंभिल्या जपध्यान, मृगमय मन भरताचे। त्या हरिण बालकाचा सांभाळ करता करता त्याचे मन त्या हरिण बालकात इतके गुंतले की स्नान संध्या अनुष्ठान करताना सुद्धा क्षणोक्षणी त्याला त्या हरिणीचे पाडसच आठवू लागले।
जप किंवा ध्यान आरंभले की भरताच्या डोळ्यांपुढे त्या हरिण बालकाशिवाय दुसरे काहीच दिसत नसे. आसनी भोजनी शयनी मृग आठवे क्षणक्षणी, मृगन देखता नयनी उठे गजबजोनी ध्यान त्यागे. बसताना, जेवताना, निजताना घटके घटकेला त्या मृगाचीच त्याला आठवण होत असे. हरिण बाळ जरा डोळ्याआड झाले की तो ध्यान सोडून खडबडून उठत असे. ममता बैसली मृगापाशी, मृगवना गेला स्व इच्छेसी, त्याचा खेदू करिता भरतासी, काळ आकर्षी देहाते. अशा रीतीने त्या मृगावर त्याची ममता बसली. एके दिवशी तो मृग स्वेच्छेने अरण्यात निघून गेला. त्यामुळे भरताला अत्यंत दुःख झाले आणि त्या दुःखाचे वेळीच त्याला मृत्यूने गाठले. या लागी साचची जाण, ममते पाशी असे मरण, जो निर्मम संपूर्ण, त्यासी जन्म मरण स्पर्शेना. खरोखर जिथे ममता तेथे मरण. जो ममता शून्य असतो त्याला जन्म मरण स्पर्श करीत नाही. भरत तपिया थोर अंगे, तेथ काळ कैसे निरिघे, ममता संधी पाहोनी भेगे, मृत्यू तद्योगे पावला. भरत स्वतः महातपस्वी, तेथे काळाचा टिकाव कसा लागणार, पण त्याच्या ममतेची संधी साधून त्याच्यावर मृत्यूने घाला घातला. देहासी येता मरण, भरतासी मृगाचे ध्यान, तेणे मृग जन्म पावे आपण, जन्मांतर कारण जाहले ऐसे. त्याच्या देहाला जेव्हा मरण आले तेव्हा भरताला मृगाचा ध्यास लागला होता, म्हणून त्याला मृगजन्म प्राप्त झाला असे त्याच्या जन्मांतराला कारण झाले. कृपेने केला जो संगू, तोची योगिया योग भंगू, या लागी जो निसंगू, तो अभंगू साधक. कृपेने का होईना संग केला असता तोच योग्याच्या योग भंगास कारण होतो. ह्याकरता जो निसंग असतो तोच अभंग साधक होय. मृगाचे स्मरणे निमाला, या लागी तो मृग जन्म पावला, जो कृष्ण स्मरणे निमाला, तो कृष्णूची जाहला देहांती. भरत हरणाचे ध्यान करीत मेला म्हणून त्याला मृगजन्म घ्यावा लागला, पण जो श्रीकृष्ण स्मरण करीत मरतो तो देहांती कृष्णच होतो. अंतकाळी जे मती, तेची प्राणियांसी जाण गती, या लागी श्रीकृष्ण चित्ती, अहोराती स्मरावा. अंतकाळी प्राण्याची जशी मती असते तशीच त्याला गती मिळते. ह्याकरिता मनामध्ये अहोरात्र श्रीकृष्णाचेच स्मरण करावे. परी मृगदेही जाण, भरतासी श्रीकृष्ण स्मरण, पूर्वी केले जे अनुष्ठान, ते अंतर जाण कदा नेदी. भरताला मृग शरीर जरी प्राप्त झाले तरी त्या मृगाच्या देहामध्ये सुद्धा त्याला श्रीकृष्णाचे स्मरण होते, कारण पूर्वजन्मी केलेले अनुष्ठान कधीही व्यर्थ होत नाही हे पक्के समजावे. मागुता तिसरे जन्मे पाहे, तो जड भरत नाम लाहे, तेथे तो निर्ममत्वे राहे, तेणे होय नित्य मुक्त.
त्यानंतर तिसऱ्या जन्मी तो जड भरत या नावाने प्रसिद्धीस आला. तेथे तो मायापाशापासून अगदी अलिप्त राहिल्यामुळे नित्य मुक्त झाला. बहुता जन्मींची उणीवी, येणे जन्मे काढिली बरवी, निजात्मा आकळूनी जीवी, परब्रह्म पदवी पावला. त्याच्या मागच्या अनेक जन्मात जी उणीव होती ती त्याच्या या जन्माने भरून काढली. त्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि तो ब्रह्मपदाला पोचला. ऋषभपुत्र उत्पत्ती, शतबंधू जाण निश्चिती, त्यात हे ज्येष्ठाची स्थिती, उरल्यांची गती ते ऐका. ऋषभाला 100 पुत्र झाले होते. त्यापैकी सर्वात जो वडील त्याची स्थिती सांगितली. आता बाकीच्यांचे वर्तमान ऐक. नव खंडांप्रती ते केले खंडाधिपती, 81 जणांची स्थिती, कर्ममार्गी होती प्रवर्तक. उरले जे 9 जण, सकळ भाग्याचे भूषण, ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान, ऐक लक्षण तयांचे. 9 ऋषभपुत्र नवखंडाचे अधिपती केले गेले आणि 81 पुत्र कर्ममार्गी झाले आणि त्यांनी कर्ममार्ग प्रवृत्त केला. बाकी राहिलेले ते 9 जण ते सर्व भाग्याचे भूषण आणि ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान झाले. त्यांचे लक्षण तू ऐक. ऋषभकुळी कुळदीप, स्नेहसूत्रे वीण दे दीप्य, 9 जण स्वये सद्रूप, सायुज्य स्वरूप प्रकाशक. ते 9 बंधू म्हणजे ऋषभकुलाला तेलवातीशिवाय प्रकाशित करणारे जणू दीपकच होते. ते 9ही जण सच्चिदानंद रूप असून सायुज्य स्वरूपाचे प्रकाशक म्हणजे साधकांना सायुज्य स्वरूपाचे दर्शन करवणारे होते. आत्माभ्यासी परिश्रम, करून निरसिले कर्मा कर्म, या लागी ते अकृताश्रम, निज निभ्रम स्वये जाहले. त्यांनी आत्माभ्यासात परिश्रम करून कर्माकर्म निरसून टाकले होते. म्हणून ते भ्रमरहित झाले असून कोणताही आश्रम न स्वीकारता राहिलेले होते. शब्दबोधे सदोदित, ब्रह्मज्ञान पारंगत, शिष्य प्रबोधी समर्थ, परमाद्भुत अतिदक्ष. ते ब्रह्मज्ञान पारंगत, शब्दबोधात निष्णात, शिष्यांना बोध करण्यास समर्थ आणि अत्यंत दक्ष होते. ते ब्रह्मविद्येचे चालते डिंब, त्यांचे अवेव ते ब्रह्मकोंब, हे विद्येचे पूर्ण बिंब, स्वये स्वयंभ परब्रह्म. ते ब्रह्मविद्येच्या जणू काय चालत्या बोलत्या आकृत्याच होत्या. त्यांचे अवयव हे जणू काय ब्रह्माचे अंकुरच, विद्येचे पूर्ण प्रतिबिंब, किंबहुना स्वतः स्वप्रकाश परब्रह्मच होते. दश दिशा एकुची दोरा, भरुनी पांघरुणे मुनीश्वर, वारावळून कडदोरा, बांधिला पुरा ग्रंथी रूप. त्यांची वस्त्रे दशदिशा याच एका तंतूने विणलेली होती. वारा हाच त्यांचा घट्ट वळून बांधलेला कडदोरा होता. अर्थात वारा वळून त्याचा ग्रंथीरूप एकच कडदोरा बांधलेला होता. आकाशाच्या ठाई अंबरत्व केले तिही, ते चिदंबर पाही, एक चिन्नवाही पांघरुण.
आकाशाचेच त्यांनी वस्त्र केले होते. 9 जणांनी चिदाकाशाचे एकच पांघरुण केले होते. प्राणापान वळुनी दोन्ही, गाठी केली नाभीच्या ठाई. तव जीव ग्रंथी सुटली पाही, तेची नवाही ब्रह्मसूत्र. प्राण आणि अपान या दोहोंची दोरी वळून त्यांनी नाभीमध्ये तिची गाठ दिली. त्याबरोबर मी जीव आहे ही गाठ सुटली. तेच त्या 9 जणांचे यज्ञोपवीत होय. ऐसे परब्रह्म वैभवे, निडारले निजानुभवे. त्यांची सांगेन मी नावे, यथा गौरवे ते ऐक. ज्यांचे नाम ऐकता, कापत काळ पळे मागुता. संसार नुघवी माथा, नाम स्मरता जयांचे. त्यांची या नामांची कीर्ती, ऐक सांगेन परीक्षिती. ज्यांचे नामे आतुडे मुक्ती, जाण निश्चिती भाविका. याप्रमाणे ते परब्रह्म वैभवाने आणि स्वानुभवाने परिपक्व झाले. त्यांची पूर्वोक्त नावे ऐकताच काळ भयभीत होऊन पळून जातो. त्यांच्या नावांचे स्मरण करताच संसार आपले डोके वर काढत नाही. भाविकांना त्यांच्या नावांनीच मुक्ती मिळते, सर्व पाप निवृत्ती होते, असा त्यांच्या नावांचा महिमा आहे. त्यांची परमहंस स्थिती कशी होती ते आता मी तुला सांगतो. कवी हरी अंतरिक्ष, प्रबुद्ध पिप्पलायन देख. आविर्होत्र द्रुमिल सुटंक, चमस निर्दोष कर भाजन. एवं नवही नावे जाण, यांचे करिता नाम स्मरण. सकळ पापा निर्दळण, हे महिमा पूर्ण तयांची. कवी हरी अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, सुलक्षणी द्रुमिल, निर्दोष असा चमस आणि करभाजन अशा प्रकारे त्या नवांची 9 नावे होती. ह्या नामांचे स्मरण केले असता सर्व पातकांचा नाश होतो असा त्यांचा महिमा आहे. त्यांची परमहंस स्थिती, सांगेन मी तुझ प्रती. ज्याचे निपावन होय क्षिती, त्या या नवमूर्ती पुण्यपूज्य. त्यांची परमहंस स्थिती मी तुला सांगतो. ज्यांच्या योगाने पृथ्वी पावन होते अशा त्या नवमूर्ती पुण्यवान आणि पूज्य होत्या. ते वेगळे दिसती नवांक, परी भगवद्रूपे अवघे एक. संता संत जन अनेक, आपणा सगट देख एकत्वे पाहती. ते शरीराने जरी वेगवेगळे 9 या संख्येने युक्त दिसत होते, तरी भगवद रूपाने एकच होते. या जगातील संत आणि असंत अशा अनेक प्रकारच्या लोकांना आपणासह एकत्वाने पाहत होते. त्यांसी तव असंतता, उरली नाही सर्वथा. संत म्हणावया पुरता, भेदू नये हाता चिन्मयत्वे. कारण त्यांना असाधुत्व तर कोठे उरलेच नव्हते आणि सर्व चिन्मय झाल्यामुळे संत म्हणावयास अवश्य असलेला जो भेद तो प्रतीत होत नव्हता. जग परिपूर्ण भगवंते, आपण वेगळा नुरे तेथे. तव भगवद्रूप समस्ते, भूते महाभूते स्वये देखे.
त्यांच्या दृष्टीने हे जगत भगवंताने भरलेले होते, त्यामुळे ते स्वतःही भगवंताहून वेगळे नव्हते. ते पूर्णपणे भगवत रूप झाले, तथापि त्यांची मनुष्याकार शरीरे व्यक्त दिसत होती. हेही देखते देखणे, तेही स्वये आपण होणे, होणे न होणे येणे जाणे, ही गिळुनी लक्षणे विचरती मही. त्यांनी सर्व त्रिपुटी भगवत रूप करून सोडल्या होत्या आणि अशा निर्विकल्प स्वरूपाने ते पृथ्वीवर संचार करीत होते. वैकुंठ कैलास सुरसिद्ध स्थाने, सप्त पाताळादी गमने, एवं श्लोकोक्त चवदा भुवने, स्व इच्छा विचरणे कामना रहित. वैकुंठ, कैलास तसेच देव आणि सिद्ध अर्थात साध्य, गंधर्व, यक्ष, नर, किन्नर, नाग, मुनी, चारण, भूतनाथ, विद्याधर, द्विज, गायी इत्यादिकांची स्थाने, सारांश सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळादी म्हणजे श्लोकामध्ये सांगितलेले 14 लोक, यामध्ये ते निरीच्छपणे खुशाल फिरत असत. त्यासी जीवी नाही विषयासक्ती, या लागी खुंटेना त्यांची गती, इच्छा मात्रे गमन शक्ती, सुखे विचरती निष्काम. त्यांच्या ठिकाणी विषयासक्ती नसल्यामुळे त्यांची गती कुठेही कुंठित होत नसे. केवळ इच्छेनेच त्यांना वाटेल तिथे जाण्याचे सामर्थ्य असल्यामुळे ते सर्वत्र संचार करीत असत. जेथे मनाचा प्रवेश नाही, त्यांची पाय वाटते ठाई, ऐसे स्वइच्छा विचरता मही, आले ते पाही कर्मभूमीसी. जेथे मनाचाही प्रवेश होत नाही तेथे त्यांना सहज जाता येत असे. याप्रमाणे पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करीत असताना एकदा ते या कर्मभूमीस प्राप्त झाले. मही विचरता वितंड, पातले अजनाभ खंड, तव विदेहाचा याग प्रचंड, मीनले उदंड ऋषीश्वर. ते फिरत फिरत पृथ्वीवरील अजनाभ खंडाला अर्थात भारतवर्षात येऊन पोचले. तो तेथे जनक राजाचा यज्ञ चालू होता, जेथे मोठमोठे असंख्य ऋषी जमले होते. याग वेदोक्त विधी निका, कुंड मंडप वेदिका, आवो साधोनी नेटका, विधान पीठिका अतिशुद्ध. तो यज्ञ वेदोक्त विधीने यथाशास्त्र चालला होता. कुंड, मंडप, वेदिका, दिशा साधन, अनुष्ठानाची पीठिका म्हणजे यथाशास्त्र पूर्व तयारी करून सर्व कर्मे पवित्र रीतीने चालली होती. सृकस्रुवा त्रिसंधाने, विस्तारुनी परिस्तरणे, अखंड वसुधारा दंडाप्रमाणे, ऋषिमंडळे होम करीती. सृक, सुवा इत्यादी यज्ञपात्रे, त्रिसंधाने म्हणजे 3 ठिकाणी जोडलेली दर्भाची दोरी आणि दर्भाची परिस्तरणे पसरून, वसुधारा म्हणजे तुपाची अखंड धार धरून ऋषीमंडळे होम करीत होती. होम होता संपूर्ण, पूर्णाहुती समयी जाण, येता देखिले नवही जण, दे दीप्यमान निज तेजे. होमाची समाप्ती होऊन पूर्णाहुतीची वेळ आली तोच हे 9 तेजाने दैदिप्यमान असे आर्षभयोगी येताना दृष्टीस पडले. अमित सूर्याची कोटी,
हारपती नखते जांगुष्टी, तो भगवंत जिही धरिला पोटी, त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक. ज्यांच्या नखांच्या तेजापुढे कोट्यावधी सूर्य लोपून जातात, त्या भगवंताला ज्यांनी आपल्या हृदयात धारण केले, त्यांच्या तेजाचा महिमा काय सांगावा. त्यांची या अंगप्रभा, सूर्य लोपता हे उभा, जिही प्रभेसी आणिली शोभा, चैतन्य गाभा साकार. त्यांच्या अंगकांतीपुढे साक्षात सूर्यही लोपून जात होता. त्यांनी प्रभेला शोभा आणली होती. ते भगवत भाव वैभव, भगवंताचे निज गौरव, भक्तीचे भाग जे नव, ते हे जाण सर्व मूर्तिमंत. ते 9 आर्षभ म्हणजे मूर्तिमंत चैतन्याचा गाभाच होते. ते भगवत भावाचे वैभव आणि भगवंताचे खास गौरव होते. नवखंड पृथ्वीचे अलंकार, नवनिधींचे निजसार, नवरत्नांचेही निज भांडार, ते हे साकार नवही जण. ते नवखंड पृथ्वीचे जणू अलंकार, नवनिधींचे निजसार किंवा नवरत्नांचे निज भांडारच साकार रूप घेऊन आलेले असे ते 9 जण होते. की ते नवही नारायण, स्वये प्रगटले आपण, नवही नृसिंह जाण, देदीप्यमान पैयाले. किंवा ते 9 नारायणच तेथे आपणहून प्रगट झाले, किंवा ते 9 नरसिंहच तेथे देदीप्यमान रूपाने आले असे वाटले. आभानिले तिन्ही अग्नी, उभे ठेले त्या ते देखोनी, ते हे भागवती देखिले नयनी, इतरां लागुनी दिसेना. तेथील यज्ञकुंडात दक्षिणाग्नी, गार्हपत्याग्नी आणि आहवनीयाग्नी अशा 3 अग्नींना आवाहन केलेले होते. ते ह्यास पाहताच उठून उभे राहिले. त्यांना ह्या 9 भागवतांनीच पाहिले, इतरांना ते अग्नी दिसले नाहीत. येता देखोनी तेजो मूर्ती, ऋत्विज आचार्य उभे ठाकती, साउमा धावे विदेह नृपती, स्वानंद वृत्ती सन्मानी. त्या तेजोमूर्तींना येताना पाहून ऋत्विज आणि आचार्य उभे राहिले. विदेह देशाचा राजा निमी त्यांना त्वरेने सामोरा गेला. त्याने अतिशय संतुष्ट होऊन त्यांचा सन्मान केला. सवेग घाली लोटांगण, मुकुट काढोनी आपण, मस्तकी वंदुनिया चरण, पूर्णादरे जाण आणिता झाला. त्याने झटकन जाऊन त्यांच्या पायांवर लोटांगण घातले आणि मुकुट काढून मस्तकाने चरणास वंदन करून मोठ्या सत्काराने त्यास यज्ञ मंडपात आणले. त्या ते जाणोनी भगवत्पर, विदेहा आल्हाद थोर, त्यांचे पूजेसी अत्यादर, स्वये सादर पै झाला. ते आर्षभ भगवत परायण आहेत हे जाणून विदेह देशाच्या राजाला फार आनंद वाटला आणि मोठ्या आदराने त्याने पूजेची सर्व तयारी केली. श्रद्धायुक्त चरणक्षालन, धूपदीप सुमन चंदन, पूजा मधुपर्क विधान, केले संपूर्ण यथायोग्य.
परमश्रद्धेने त्याने त्यांचे पाय धुतले आणि धूप, दीप, गंध, पुष्प वगैरे सर्व साहित्यासह मधुपर्क विधानाने त्यांची यथासांग पूजा केली. निजांगींच्या निजप्रभा अंगासी आणिली शोभा, काय ब्रह्मविद्येचा गाभा, शोभे नवप्रभा शोभायमान. ते नवही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकांसारखे तळपत होते. राजाने विनम्रतेने मस्तक लववून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न केला. निजांगींच्या निजप्रभा अंगासी आणिली शोभा, काय ब्रह्मविद्येचा गाभा, शोभे नवप्रभा शोभायमान. निजांगीच्या स्वयंभू तेजानेच त्यांच्या शरीराला शोभा आलेली होती. त्यांचा देह म्हणजे विलक्षण तेजाने शोभायमान असा ब्रह्मविद्येचा गाभाच होता. निज हृदयींचे ब्रह्मज्ञान परिपाके प्रकाशले पूर्ण, तेची निजांगा मंडळ इतर भूषण त्या नाही. त्यांच्या हृदयातील ब्रह्मज्ञानच परिपक्व होऊन प्रकाशमान झालेले होते. त्यांचे तेच भूषण होते. मुकुट कुंडले कंकण मूर्खा अंगी बाणली पूर्ण, ते शोभा लोपुनी मूर्खपण बाहेर संपूर्ण प्रकाशे. मूर्खाच्या अंगावर मुकुट, कुंडले, कंकण इत्यादी भूषणे असली तरी त्यांच्या शोभेला लोपवून त्यांचे मूर्खपण बाहेर प्रकट होते. तैसे नभती हे ज्ञान घन, ब्रह्मपूर्णत्वे विराजमान, तेची त्यासी निजांगा मंडळ इतर भूषण त्या नाही. पण ह्यांची स्थिती त्याहून अगदी भिन्न होती. हे स्वतः ज्ञानरूप होते. पूर्ण ब्रह्मत्वानेच ते शोभत होते. तेच त्यांच्या शरीराचे भूषण होते. ब्रह्मानुभवे पूर्णत्व पूर्ण, इंद्रियद्वारा विराजमान, ते त्यासी निज शांती भूषण, मुकुट कंकण ते तुच्छ. ते ब्रह्मानुभवाने पूर्ण असून तो अनुभव इंद्रियांच्या द्वारेही बाहेर पडत होता. पूर्णानुभवामुळे आलेली शांती हेच त्यांचे भूषण होते. त्यापुढे मुकुट आणि कंकणे ही तुच्छ होत. मागावा खाडिले सनकादिक, त्या समान की अधिक, ऐसा विचारिता परिपाक, त्या या वेगळीक दिसेना. पूर्वी सनकादिकांचे वर्णन केले आहे. त्यांच्याच बरोबरीचे हे होते की अधिक होते असे विचाराल तर त्यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही असे समजावे. त्यांची यांची एक गती, त्यांची यांची एक स्थिती, त्यांची यांची एक शांती, भेदू निश्चिती असेना. त्यांची ह्यांची गती एक, त्यांची ह्यांची स्थिती एक आणि त्यांची ह्यांची शांतीही एकच. खरोखर भेद म्हणून काही नाहीच. त्यांच्या ऐसे हे सखे बंधू, त्यांच्या ऐसा समान बोधू, त्यांच्या ऐसा हा अनुवाद, सर्वथा भेदू असेना. त्यांच्यासारखेच हेही सख्खे बंधू होते. त्यांच्यासारखाच बोध ह्यांचाही होता.
सर्व चाल रीत वागणूक त्यांच्यासारखीच, भेद म्हणून काहीच नाही. ते चौघे हे नवजण, अवघ्या एकची ब्रह्मज्ञान, त्यांची यांची शांती समान, हे विदेहासी पूर्ण कळू सरले. ते चौघे आणि हे 9 जण, पण सर्वांचे ब्रह्मज्ञान सारखेच, त्यांची आणि ह्यांची शांती अगदी सारखी, हे जनक राजाला पूर्णपणे कळून चुकले. ऐसे परिपूर्णत्व जाणोनी, राजा सुखावे स्थिती देखोनी, मग अतिविनीत होऊनी, मृदू मंजुळ वचनी विनवीत. अशी त्यांची ती परिपूर्ण स्थिती पाहून राजाला फार संतोष झाला आणि नंतर त्याने अत्यंत नम्र होऊन मृदू मंजुळ वाणीने त्यास विनंती केली. सार्वभौम चक्रवर्ती, देही असोनी विदेह स्थिती, तो जनको आर्षभान प्रती, अतिप्रीती विनवितो. सार्वभौम चक्रवर्ती आणि देहात असून विदेह स्थिती असा जो जनक राजा, तो त्या ऋषभपुत्रांना अतिप्रेमाने विनंती करू लागला. त्यांच्या भेटी सवे उलधले सुख, विदेहासी देहे विण हरिख, तेणे हरिखे करुनिया देख, प्रीतीपूर्वक विनवितू. त्यांच्या भेटीबरोबर जनकाला आनंद उचंबळून आला. त्या विदेहाला देहा वाचून संतोष झाला आणि त्या सुख संतोषाच्या भरात त्याने त्यास प्रेमपूर्वक विनंती केली. तुमचे सामर्थ्य पाहता येथ, तुम्ही ईश्वर रूप समस्त, देह भावे तरी भगवत भक्त, जैसे पार्षद हरीचे. तुमचे सामर्थ्य पाहिले असता तुम्ही सर्व साक्षात ईश्वर रूप आहात, पण हरीच्या पार्षदांप्रमाणे तुम्ही देहभावाने भगवत भक्त आहात. देवो आपुला आपण भक्तू, ऐसा जो का उपनिषदर्थू, तो साच करुनी वेदार्थू, निज परमार्थू अनुभवा. देव आपणच आपला भक्त आहे असा जो उपनिषदांचा सिद्धांत, तोच वेदार्थ तुम्ही आपल्या स्वानुभवाने खरा करून दाखवला आहे. शिव होऊनी शिवू यजिजे, हे लक्षण तुम्हासीच साजे, येरी हे बोलची बोलिजे, परी बोलते वोजे अर्थ न लभे. शिव होऊनच शिवाची पूजा करावी, हे उपनिषद रहस्य लक्षण तुमच्याच ठिकाणी शोभत आहे. इतरांनी ह्या गोष्टी तोंडाने बोलल्या तरी त्या बोलण्यात अर्थ दिसून येत नाही. विष्णूने सृष्टी जे जे स्वजणे, ते ते तुम्ही पवित्र करणे, मही विचरायाची कारणे, कृपाळूपणे दीनोद्वारा. श्री विष्णू सृष्टीमध्ये जे जे म्हणून उत्पन्न करतो, ते ते पवित्र करण्यासाठी केवळ दीनजनांचा उद्धार करावा म्हणूनच कृपाळूपणाने तुम्ही पृथ्वीवर संचार करीत असता. तुम्ही विचारा विश्व कणवा, परी भेटी होय प्राप्ती तेव्हा, आजी लाधलो तुमची सेवा, उद्भट दैवाथिलो मी. तुम्ही जगाच्या कल्याणासाठीच फिरत असता, परंतु भाग्य उदयाला येते तेव्हाच तुमची भेट होते. आज तुमची सेवा मला लाभली, त्या अर्थाने खरोखरच मी मोठा भाग्यवान होय.
आजी माझे धन्य दैव, आजी माझे धन्य वैभव, आजी धन्य मी सर्वी सर्व, हे चरण अपूर्व पावलो. धन्य माझे भाग्य आणि धन्य माझे वैभव. आज आपल्या अपूर्व चरणांचा लाभ झाल्याने मी सर्वतोपरी धन्यच झालो आहे. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.